आज घरी दुपारपासून फरमाईश होती, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं बनव. मग ठरवलं इन्स्टंट असं काहीतरी बनवायचं आणि लागले कामाला. चला तुमच्या बरोबर पण शेअर करते. चला बनवूया झटपट असे बनणारे बन डोसा. आधी त्याच्यासोबत खायला अगदी परफेक्ट अशी झणझणीत टोमॅटोची चटणी. त्याच्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले 2 वाटी रवा, 1 वाटी आंबट दही आणि थोडंसं मीठ. थोडंसं पाणी घालून याचा आपण एक पातळ बॅटर तयार करून घेऊया. हे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेते आणि थोडंसं याच्यात पाणी घालून हे 10 मिनिटं बाजूला काढून ठेवूया. आता या बॅटर मध्ये घालण्यासाठी मी बनवते एक फोडणी. फोडणीसाठी एका कढईत घेतलं थोडंसं तेल, तेल छान तापलं. त्याच्यात घालूया अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग. मोहरी आणि जिरं छान तडतडलं की त्याच्यात घालूया अर्धा चमचा चण्याची डाळ आणि अर्धा चमचा बारीक केलेली कढीपत्त्याची पानं, 1 चमचा बारीक चिरलेली मिरची आणि थोडंसं किसून घेतलेलं आलं. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात घालूया एक बारीक चिरलेला कांदा. इथे आपल्याला कांदा जास्त ब्राऊन करून घ्यायची गरज नाहीये. थोडासा शिजला की त्यात घालूया 2 चमचे किसून घेतलेला गाजर. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घालू शकता. आता ही सगळी फोडणी आपण आपल्या रव्याच्या बॅटर मध्ये घालणार आहोत. आणि याच्यात जाईल 1 चमचा तांदळाचं पीठ. हे तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता सगळं आपलं बॅटर परत थोडा वेळ रेस्ट करायला ठेवायचं, म्हणजे ते छान फुगेल आणि आपले डोसा पण छान मऊ लुसलुशीत तयार होते. हे बॅटर तयार होईपर्यंत आपण बनवूया या डोसा सोबत खायला कांदा टोमॅटोची चटणी. त्यासाठी मी त्याच कढईत घेते परत थोडंसं तेल. त्यात घालूया पाव चमचा हिंग, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, पाव चमचा उडदाची डाळ, आलं लसूणचे छोटे तुकडे, 7-8 सुक्या मिरच्या आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊया. आता याच्यात ऍड करूया एक मध्यम आकाराचा कांदा. थोडंसं मीठ घालून हा कांदा छान परतून घेऊया. 7-8 कढीपत्त्याची पानं आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊन 1-2 मिनिटं शिजत ठेवूया. हे आता व्यवस्थित शिजलेलं आहे. हे सगळे फ्लेवर्स बॅलन्स होण्यासाठी चिमूटभर साखर घालते. गॅस बंद करूया. हे सगळं थंड झाल्यावर आपण वाटून घेणार आहोत आणि वाटताना घालायची थोडीशी चिंच. अर्ध्या तासानंतर ही झाकण काढते. आपलं पीठ आता छान तयार आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. तर याच्यात घालते बारीक चिरलेली ओली कोथिंबीर आणि पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा आणि हे छान मिक्स करून घेऊया. आता सोडा घातल्यावर आपण जास्त वेळ नाही थांबायचं, लगेच आपले डोसा करायला सुरू करूया. हे फोडणी पात्र मी फोडणी घालण्यासाठी नाही ठेवलंय. आपण या फोडणी पात्रातच आज आपले बन डोसा करणार आहोत. आता तेल तापलेलं आहे. याच्यात डोसाचं बॅटर घालूया.
आपला डोसा एका बाजूने फ्राय होतोय. आणखी 1-2 मिनिटांनी आपण दुसरी बाजू पण छान भाजून घेऊया. आता 2 मिनिटांनी एक परतून घेऊया. आणि परत थोडंसं तेल. आपला डोसा दोन्ही बाजूनी छान भाजला गेलाय. काढून घेऊया. दुसरा डोसा पण तयार आहे. तुम्हालाही नाश्त्यात चविष्ट आणि हेल्दी खायची इच्छा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे बन डोसा दिसायला जितके सुंदर दिसतात तितकेच ते चवीलाही अप्रतिम लागतात आणि पचायलाही हलके असतात. मला खात्री आहे तुम्ही आमच्या चॅनलला लाईक केलं असेलच. ज्याने केलेलं नाही त्याने पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा आणि न चुकता बेल आयकॉन प्रेस करा. तुमच्या एका लाईकने आम्हाला नवीन नवीन रेसिपी करायची स्फूर्ती मिळते. परत भेटू अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.